नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणं आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये पहिला पाठ गतीचे नियम, लॉज ऑफ मोशन. बाळांनो, प्रथम ह्या पाठाचे मुद्दे पाहूया. या पाठात आपण काय काय शिकणार आहोत. या पाठात प्रथम आपण गती ही संकल्पना समजून घेणार आहोत. त्यानंतर गतीशी संबंधित विस्थापन व अंतर ह्या दोन गोष्टी समजून घेणार आहोत. त्यानंतर त्वरण म्हणजे काय, आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आपण ह्या पाठात शिकणार आहोत तो म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम व त्यावर आधारित समीकरणे. बाळांनो, प्रथम आपण पाहूया गतिमान वस्तू म्हणजे काय. तुम्हाला 6वी इयत्तेत तुम्हाला शिकलेलं तुम्हाला आठवत असेल बाळांनो की कोणतीही धावणारी, पळणारी, धावणारी मोटार नाही का, आपण धावतो, लहान मुलं धावतात, वाहनं धावतात, चालणारी, तुम्ही चालताही, अशी कोणतीही गतिमान किंवा धावणारी, पळणारी, चालणारी वस्तू म्हणजे गतिमान. आता हे धावते, चालते, पळते म्हणजे काय करते आहे, तर ही गाडी बघा पुढे पुढे सरकते आहे ना, म्हणजे ती आपलं स्थान बदलते आहे. काय बदलते आहे? स्थान बदलते आहे. तुम्हीसुद्धा एका ठिकाणाहून तुमची एक एक पाऊल पुढे टाकत तुम्ही पुढे पुढे जाता, म्हणजे तुम्ही स्थान बदलता. कोणतीही वस्तू जेव्हा स्थान बदलते, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाते, मग ती भले चालत जाओ किंवा धावत जाओ, अशी स्थान बदलणारी कोणतीही वस्तू म्हणजे गतिमान वस्तू, म्हणजे तिला गती आहे असे म्हणतात. लक्षात आलं का? मग तुम्ही म्हणाल कासवाची गती, येस, कासव पण गतिमान आहे. इथे बघा, ह्या चित्रात तुम्हाला काही वस्तू दिसतील, वस्तू, सजीव. ह्या मुंग्या बघा, मुंग्या रांगेत जात असतात आपलं अन्न शोधायला, वारुळात जाताना पण. मग ह्यासुद्धा गतिमान आहे. किती लहान प्राणी आहे मुंग्या, पण त्या जेव्हा चालत आहेत रांगेत म्हणजे त्या गतिमान आहेत. पक्षी आपले आकाशात उडतात, उंच भरारी घेतात, तेही गतिमान आहेत. या ठिकाणी ट्रेन, धावणारी ट्रेन आहे, पण आता ती थांबली आहे स्टेशनमध्ये, मग ती आता गतिमान नाही आहे. ती मला पुढे सरकताना दिसते आहे का? नाही, त्यामुळे ती गतिमान नाही आहे. बरोबर ना? आता इथे एखादा दगड बघा, वरती दगड आहे, एकच दाखवलं आहे, धोंडा म्हणतो ना आपण मोठा, तो एका जागी स्थिर असतो. वाऱ्यामुळे वाळू, पानं, माती उडून जाते नाही का, पण दगड मात्र जे असतात मोठे मोठे ते एका जागी स्थिर असतात, मग तो गतिमान नाही आहे. आता ही झाडाची पानं केव्हा हलतात? काही वस्तू अशा आहेत की त्या गतिमान आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत. आपला वारा आपल्याला हलत असतो ना, आपण पंखा लावला की आपल्या अंगाला वाऱ्याची जाणीव होते. म्हणूनच ती पानं बघा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उडत आहेत, म्हणजे ती पानं गतिमान आहेत. कोणामुळे गतिमान झाली? वाऱ्यामुळे. म्हणजे वारासुद्धा गतिमान आहे, जरी त्याची गती आपल्याला दिसत नसली तरीसुद्धा. म्हणजे यावरून आपल्याला गतीची संकल्पना कळते. गती म्हणजे काय? तर ठराविक वेळेत जेव्हा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते, जात असते, किंवा तिचं विस्थापन होत असतं, तेव्हा त्याला गती असे म्हणतात. इथे हा जो मुलगा आहे तो कुठे बाहेरगावी जात आहे, त्याची आई त्याला पोचवायला आलेली आहे. मग जशी त्याची गाडी पुढे पुढे जाते, बरोबर ना, त्याची आई मागे मागे जाते बघा, म्हणजे त्याची गाडी गतिमान आहे. परंतु गती ही संकल्पना अशी आहे की ती वस्तूसापेक्ष आहे. म्हणजे काय? आई तुम्हाला त्या मुलाची मागे मागे जाताना दिसली, खरं आई मागे जात नाही, आई प्लॅटफॉर्मवर उभी आहे, पण तुम्हाला चित्रात दिसलं की आई मागे जाते आहे. तसं इथे पण पहा, ही मुलगी ट्रेनमध्ये बसली आहे, तिची ट्रेन गतिमान आहे, पण तिला काय वाटतं?
तिला वाटतंय बाहेर असलेली झाडं, घरं, देऊळ हे पळत आहेत. तुम्हालाही मुलांना असा अनुभव आलाच असेल. जेव्हा आपण ट्रेनमध्ये किंवा कोणत्याही वाहनात बसलेलो असतो तेव्हा आपल्याला बाहेरच्या वस्तू पळताना दिसतात. म्हणून म्हटलं गती ही वस्तू सापेक्ष आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला तिच्या सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात कसं दिसत आहे. आता ह्या आतमध्ये बसलेल्या मुलीला तिच्या सभोवतालच्या वस्तू म्हणजे बाहेरची झाडं, घरं तिला पळताना दिसत आहेत. त्यामुळे त्या वस्तू तिला गतिमान वाटत आहेत आणि तिला वाटतं की ट्रेन स्थिर आहे. तुम्हाला माहिती आहे तसं नाही आहे, ट्रेन पळते. परंतु गती ही ज्या वस्तूला दिसते आहे, त्या व्यक्तीला दिसते आहे त्या सापेक्ष असते. तशी तिची जागा जी वस्तू जागा बदलताना दिसते ती वस्तू गतिमान आहे. कळलं की नाही. जर ती सभोवतालच्या संदर्भामध्ये जर जागा बदलत नसेल, म्हणजे आता ह्या मुलीची ट्रेन थांबली की पुढची झाडं ती गतिमान नसणार, स्थिर होणार. मग ती म्हणणार हो झाडं गतिमान नाही. तुमचंच उदाहरण, आपलंच उदाहरण घेऊया ना बाळांनो. तुम्ही बसल्या जागी, आता इवन मी आता इथे बसली आहे, मला वाटतं मी स्थिर आहे, पण मी स्थिर नाही आहे. मी पृथ्वीवर आहे, बरोबर ना. आपली पृथ्वी गतिमान आहे म्हणजे आपण गतिमान आहोत. पण आपल्याला काय वाटतं, आपण पृथ्वीवर असल्यामुळे आपल्याला वाटतं चंद्र फिरत आहे, सूर्य फिरत आहे असं वाटतं नाही का. सूर्य पूर्वेला उगवला, पश्चिमेला मावळला असं वाटतं. पण सूर्य स्थिर आहे. म्हणजे वस्तू सापेक्ष. बघणाऱ्याला समोरच्या वस्तू कशा दिसत आहेत त्याप्रमाणे गती असते. ती वस्तू गतिमान असते. हे बघा ह्या चित्रातही पहा, ह्या मुली सगळ्या ट्रेनमध्ये बसल्या आहेत. त्यांना दिसतं आहे की बाहेरच्या वस्तू गतिमान आहेत आणि आपण स्थिर आहोत. पण तुम्हाला चित्रात बघून लक्षात येत असेल त्या हलत आहेत. ते हलणे हे का आहेत, तो एक घटक आहे विज्ञानाचा. आपण पुढे आता शिकणारच आहोत. कळलं ना. तर गती ही वस्तू सापेक्ष असते. आता गतीशी संदर्भात आपण दोन भौतिक राशी पाहणार आहोत. त्या म्हणजे अंतर आणि विस्थापन. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. अंतर म्हणजे डिस्टन्स, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. पहा ही दोन मुलं आहेत, शीतल व प्रशांत. दोघं भावंड आहेत. दोघांना शाळेत जायचं आहे. हे आहे शीतलच्या मैत्रिणीचं घर, संगीताचं घर. आणि ही आहे त्या मुलांची शाळा, बरोबर. आता काय झालं, दोघांना शाळेत जायचं आहे. परंतु प्रशांत काय करतो, प्रशांत डायरेक्ट शाळेत जातो. आणि शीतल काय करते बघा, कुठे गेली ती, संगीताच्या घरी गेली. कोणाच्या घरी गेली, संगीताच्या घरी गेली. आपण कसं मैत्रिणींना भेटत शाळेत जातो ना, संगीताकडे गेली. चल ग संगीता आपण शाळेत जाऊया. आणि ती संगीताबरोबर शाळेत गेली. संगीताने ती म्हणजे ती डायरेक्ट गेली नाही, दोघांना पोचायचं एकाच ठिकाणी आहे, शाळेत. परंतु शीतल संगीताच्या घरी गेली. मग तिने किती मीटर अंतर आधी कापलं, तिने आधी 500 मीटर अंतर कापून मार्ग ए या मार्गाने ती गेली संगीताकडे. आणि नंतर मार्ग बी 1200 मीटर अंतर कापून ती शाळेत गेली. म्हणजे तिने एकूण किती अंतर कापलं, 1700 मीटर. प्रशांतने तसं नाही केलं. प्रशांत डायरेक्ट शाळेत गेला 1300 मीटर अंतर कापून. मग तुमच्या मते लवकर कोण पोचेल, प्रशांत लवकर पोचेल, बरोबर ना. 1300 मीटर अंतर कापून तो डायरेक्ट गेला. आणि शीतल मात्र संगीताच्या घरी जाऊन पुढे गेली, म्हणजे 1700 मीटर अंतर कापलं तिने. म्हणजे आपल्या दृष्टीने शीतलला वेळच लागणार ना शाळेत जायला, दोघंही एकाच ठिकाणी जरी गेली असली तरी. म्हणजे दोघं एकाच चालीने गेली. दोघांचं स्पीड सारखाच आहे. दोघं काही तो भरभर गेला का नाही, ज्या चालीने शीतल गेली त्याच चालीने गेली. आणि शीतलने एकूण 1700 अंतर कापलं, परंतु प्रशांतने 1300 मीटर अंतर कापलं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी अंतर कुठलं आणि विस्थापन कुठलं, पुन्हा आपण थोडा मागच्या चित्रात जाऊया. तर हे जे आहे शीतलने कापलेलं त्याला म्हणायचं अंतर, म्हणजे 1200 अधिक 500 1700. मग तुम्ही म्हणाल प्रशांतने कापलेलं ते काय अंतर नाही, ते पण अंतर आहे. परंतु त्याने एका विशिष्ट दिशेने, ज्या दिशेने त्याला जायचं त्या दिशेनेच तो गेला. त्यामुळे त्याने विशिष्ट दिशेने कापलेलं सर्वात कमी अंतर आहे ते, बरोबर ना. आणि गतिमानतेच्या दिशेने कापलेलं सर्वात कमी अंतर त्याला विस्थापन म्हणतात. त्याला काय म्हणतात, विस्थापन. आणि शीतलने शाळेत जाण्यासाठी म्हणून ती 2 मार्गाने गेली. तिने काय केलेलं आहे, एका विशिष्ट दिशेने नाही, इथे दिशा वेगळी आहे, इकडे दिशा वेगळी आहे नाही का.
तर हे तिने कापलेलं जे प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेलं हे जे अंतर आहे दिशेचा विचार न करता त्याला म्हणतात अंतर. काय म्हणतात? अंतर. हे बघा पुन्हा ही दोन चित्र जी आहेत मी तेच तुम्हाला दाखवते. अंतर म्हणजे काय? दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने कापलेले किंवा मार्गक्रमण केलेले प्रत्यक्ष अंतर. सायकल स्वाराला जायचं ह्या झाडापासून ते ह्या झाडापर्यंत ए ते सी. मग एक सायकल स्वार जातो ए ते बी, मग बी ते सी, आणि एक जातो डायरेक्ट ए ते सी. मग ए ते बी आणि बी ते सी जो जातो आहे तो दिशेचा विचार न करता जात आहे फिरत फिरत, नाही का? तर ते आहे अंतर. पण अंतर म्हणजे प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेले अंतर जे किती असेल. आणि विस्थापन म्हणजे काय? गतिमानतेच्या आरंभ व अंत्यबिंदूचं सर्वात कमी अंतर. मग आता असा जो व्यक्ती गेला ए पासून सी झाडाकडेच गेला पण त्याने 7 मीटर अंतर कापलं, पण जो डायरेक्ट गेला त्याने 5 मीटर कापलं. त्यामुळे हे विस्थापन आहे, एका विशिष्ट दिशेने कापलेलं कमीत कमी अंतर. इथेही बघा घरापासून शाळेत जायचं, आता जे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे. मग अंतर कुठलं? अंतर आहे हे बघा, ही एक मुलगी आहे, 3 मुलं निघाली इथून, बरोबर. एक हिरव्या मार्गाने चालली आहे बघा, इकडे थांबवत अशी, मग पोचली शाळेकडे, मग तिने जास्त अंतर कापलं आहे. ही दुसरी लाल ड्रेस घातलेली ह्या मार्गाने जाते, ती शाळेत पोचली. परंतु निळा ड्रेस घातलेला जो आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे ब्ल्यू आरो, हा डायरेक्ट गेलेला आहे, सर्वात कमी अंतर. तर याला म्हणतात विस्थापन. फरक कळला तुम्हाला अंतर आणि विस्थापन? अंतर तुम्ही किती, तुम्हाला तुमच्या एमला पोचायचं तुम्ही कसंही फिरून जा तुम्ही, ते अंतर जास्त असेल. पण विस्थापन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पोचायचं आहे त्या सर्वात कमीत कमी अंतर जे असेल दिशेचा विचार करून त्याला विस्थापन असे म्हणतात. त्यांच्या अशा दुसऱ्या अशाही व्याख्या घेता येतील. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर ही अदिश राशी आहे. आता अदिश आणि सदिश हे शब्द पण बाळांनो आपण मागील येते शिकलो आहोत. ज्या राशीकरता भौतिक राशीकरता दिशेचा विचार केला जात नाही तिला अदिश राशी म्हणतात. त्यामुळे अंतर कापताना पण दिशेचा विचार करत नाही, त्यामुळे ती अदिश राशी आहे. आणि विस्थापन म्हणजे काय? एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून ते अंतिम ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी एकाच दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. ही मात्र दिशेचा विचार करणारी राशी असल्यामुळे तिला सदिश राशी म्हणतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतर हेही अंतराचं आहे, विस्थापन हे अंतरच आहे, दोघांचं एकक हे मीटरच आहे. आणि आता आपण या अंतर आणि विस्थापन ह्या दोन्ही ज्या अदिश आणि सदिश राशींचा उपयोग करून अजून 2 नवीन भौतिक राशी पाहणार आहोत. त्या म्हणजे चाल व वेग, स्पीड अँड वेलॉसिटी. पहिलं पाहूया चाल म्हणजे काय. तर चाल म्हणजे काय? तुम्ही काही अंतर, आता मग अशी म्हटलं मी, तुम्ही गतिमान असता तुम्हाला एखाद्या ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जायला काही वेळ लागतोच की नाही बाळांनो. आता हा सायकल स्वार आहे, स्कूटर स्वार आहे बघा, तो इथे घड्याळाचा काठा इथे 12वर असताना तो निघाला आणि 20 मीटर अंतर त्याने कापलं 10 मिनटात. किती मिनटात कापलं? त्याला वेळ लागला की नाही? 20 मीटर अंतर कापायला 10 मिनटं. मग 1 मिनटात त्याने किती कापलं अंतर? वस्तूने 1 मिनटात किती अंतर कापलं त्या स्कूटरने? तर आपण 10ने भागणार, 20/2. याला म्हणतात चाल. म्हणजे चाल म्हणजेच काय? एकक कालावधीत. मग तो एकक कालावधी तुम्ही एकक कालावधी इथे मी 1 मिनिट म्हटलं की नाही. एकक कालावधी म्हणजे या ठिकाणी 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 1 तास असेल, काही घेऊ शकता तुम्ही. एकक कालावधीचं मोठं एकक असेल तर वर्ष पण असतं, प्रकाश वर्ष. ताऱ्यांची अंतरे बघा प्रकाश वर्षामध्ये पण मोजतो. किंवा विमानाचा वेग ताशी असतो, मोटारीचा वेग, म्हणजे एकक कालावधी हा तासही असू शकतो. तर एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. आता एकक कालावधीने कापलेले अंतर कसं काढायचं? इथे कसं काढणार तुम्हाला मी काय सांगितलं? त्या अंतराला वेळेने भागायचं. अंतर भागिले ते पार करण्यास लागणारा वेळ. मग सूत्र लिहायचं असेल तर काय येणार आपल्याला? अंतर म्हणजे डिस्टन्स भागिले वेळ. ह्या उदाहरणामध्ये, वरच्या उदाहरणामध्ये 20 मीटर डिस्टन्स आणि वेळ आहे 10 मिनटं, भागिले 10 करायला लागणार. त्यामुळे 2 मीटर पर मिनिट म्हणजे 1 मिनटाला 2 मीटर अंतर हा स्कूटरस्वार कापतो. मग एकक आहे चालीची, एकक काय येणार? MKS आणि CGS हेही तुम्हाला माहिती आहे. MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद, हे एक युनिट आहे एकक लिहायचं.
एम के एस पद्धतीमध्ये चालीचं एकक काय आलं बघा. एम के एस म्हणजे अंतर मीटरमध्ये घ्यायचं, वजन वस्तुमान असेल तर ते किलोग्रॅममध्ये घ्यायचं आणि वेळ सेकंदात घ्यायची. तर इथे सेकंद येणार, मीटर प्रति सेकंद. आणि सी जी एसमध्ये काय, सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे ग्रॅम, एस म्हणजे सेकंद. ह्या एककामध्ये ही जी मापनं आहेत ती करायची आहेत. त्यामुळे चालीचं एकक काय येणार, मीटरच्या ऐवजी सी म्हणजे सेंटीमीटर आणि वेळ मात्र सेकंदातच. ही झाली चालीची एककं. आता आपण चाल पाहिला, आता वेग पाहूया. तेच उदाहरण, तोच स्कूटर स्वार ठेवलं आहे पहा मी. 20 मीटर अंतर 10 मिनटात कापतो, पण विशिष्ट दिशेने कापतो. ही दिशा आहे ना, तो ह्या दिशेने चालला आहे की कुठल्या दिशेला चालला आहे, तो आता ह्या दिशेला चालला आहे, पूर्व दिशेला. मग अशी मी दिशा बोलले नाही, दिशेचा विचार केला नाही, म्हणून चाल ही अंतर भागिले वेळ अदिश राशी आहे, बरोबर ना. पण वेग आपण सांगताना दिशेचा विचार करणार आहोत. म्हणजे विशिष्ट दिशेने त्याने कापलेलं हे जे अंतर आहे, त्या अंतराला काय म्हणायचं, वेग म्हणायचं आहे. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने आणि एकक कालावधीत कापलेले अंतर. मग आता वेगाचं सूत्र काय येणार आहे, सूत्र तसंच येणार आहे, फक्त विस्थापनाच्या ऐवजी अंतरच्या ऐवजी विस्थापन आलं. कारण विशिष्ट दिशा आणि अंतर म्हणजे विस्थापन, आत्ताच आपण पाहिलं. त्यामुळे सूत्र विस्थापन भागिले त्या विस्थापनाला लागलेला वेळ. म्हणजे त्या विस्थापनाचं मग एकक काय आहे, अक्षर आहे एस, डिस्प्लेसमेंटला अक्षर एस आहे, अंतराला डी असतं. त्यामुळे इथे काय येणार आहे, एस भागिले टी येणार आहे वेगाचं सूत्र. एकक काय, चाल आणि वेग दोघांची एककं 30. मग असे आपण पाहिलं मीटर प्रति सेकंद, तर वेगाचं पण तेच आहे. एम के एसमध्ये मीटर प्रति सेकंद आणि सी जी एसमध्ये येणार सेंटीमीटर प्रति सेकंद. तर आपण जे मगाशी उदाहरण पाहिलं त्या शीतलच्या आणि प्रशांतच्या बाबतीत त्यांची चाल आणि वेग काय असेल पाहूया. शीतलची ए मार्गावर चाल काय असणार आहे, ए मार्गावर चाल 500 मीटर अंतर ती 5 मिनटात गेली संगीताच्या घरी. ते मी चित्र दाखवलं तेच पहा. तर तिचं 100 मीटर प्रति मिनिट, मिनटाला तिने 100 मीटर अंतर कापलं भागल्यावर. बी मार्गावर तिची चाल किती आहे, बी मार्ग म्हणजे शाळेपर्यंत 1200 अंतर आहे, 24 मिनटात पोचली ती, मग ते 50 मीटर आहे. मग ती सरासरी चाल किती, एकूण तिने अंतर किती, 500 अधिक 1200 कापलं ना 1700, 29 मिनटात. त्यामुळे तिची चाल आहे 58.6 मीटर प्रति मिनिट. ही तिची चाल आहे. जर ती प्रशांतच्या मार्गाने गेली असती शीतल, म्हणजे डायरेक्ट विस्थापन, मग ते डायरेक्ट म्हणजे काय, विस्थापन आहे ना, कमीत कमी अंतर शीतलचा किंवा प्रशांतचा. वेग ही झाली चाल सरासरी, बरोबर आहे, दोन्ही बेरजा करून. पण वेग काय, प्रत्यक्ष अंतर, कमीत कमी अंतर, प्रत्यक्ष विस्थापन म्हणूया आपण, अंतर नाही, 1300 आणि वेळ लागला 29 मिनटे. मग इथे मी भागलं तर वेग किती होते बघा, 44. कळलं ना, म्हणजे 44 वेग येत आहे. म्हणजे 1300 मीटरमध्ये 44 एवढा वेग येतो. म्हणजे चाल आणि वेग हा जो आहे दोन्ही एक चाल अदिश राशी आहे आणि वेग ही दिशेचा विचार करत असल्यामुळे सदिश राशी आहे. आता आपण त्यामध्ये पाहणार आहोत एकसमान रेषीय एकसमान चाल आणि नैकसमान चाल गती. आपण एकरेषीय एकसमान गती आणि नैकरेषीय गती म्हणजे काय. मग हा तुम्हाला दिसतं इथे, ही सैनिक जे असतात, सैन्यातले सैनिक परेड करतात. कसे करतात बघा, प्रत्येक सेकंदाला त्यांचं सगळ्यांचं उजवं तर उजवंच पाऊल, डावं पडतं तेव्हा सर्वांचं डावं पाऊलच पडतं. म्हणजे यांची प्रत्येक समान कालावधीत ते समान अंतर कापतात. त्यावेळेला त्या गतीला एकरेषीय एकसमान गती असे म्हणतात. युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन, युनिफॉर्म लिनियर मोशन. तेच नैकसमान गती म्हणजे काय, आपली चालण्याची गती, आपली काय सगळ्यांची, माणूस वगैरे नाही का, माणूस, पक्षी किंवा आपण गाड्या, हे धावणाऱ्या गाड्या म्हणूया आपण. गाड्या पण बघा ना, स्टेशनमध्ये येताना स्लो होतात, मग 2 स्टेशनाच्या मध्ये फास्ट असतात, परत थांबताना स्लो होते, चालू झाले की तेव्हा स्लो असते, मग स्पीड घेते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला गाडीचा वेग किंवा चाल सारखी आहे का, नाही ना. प्रत्येक सेकंदाला कापलेलं अंतर समान नाही. आपण सुद्धा शाळेत जाताना रमत गमत जातो हळूहळू, नंतर आपल्याला वाटलं अरे उशीर झाला, मग आपण भरभर चालतो. अशाला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, एकरेषीय नैकसमान गती.
हे बघा, घसरगुंडीवरून वर आधी आपण हळूच खाली येतो, मग आपला स्पीड वाढतो, मग एकदम खाली पडतो आपण, म्हणजे आपला स्पीड 0 होतं. तर अशा ह्या गतीला म्हणतात. जर वस्तू समान कालावधी असमान अंतर, म्हणजे सारखंच अंतर नाही कापत ना प्रत्येक समान कालावधीत, तर तिला नैक समान गती असे म्हणतात. when the distance traveled by an object along a straight line in a unit time, if it is keeps on changing, the motion is called non-uniform. that motion is non-uniform. आणि मग हे मोशन, हे जी गती आहे ती नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे काय नाही आहे, स्थिर नाही आहे. यावरूनच एक नवीन राशी तयार होते, ती म्हणजे त्वरण. हे चित्र घेतले बे. आता ज्या अर्थे इथे काय होतं आहे, प्रत्येक सेकंदाला हे हा जो आहे पांड्या वर उतरताना स्लो आहे बघा, मग स्पीड आला, खाली पडला तो, म्हणजे त्याचा वेग पण वेगवेगळा आहे की नाही. तो विशिष्ट दिशेने खाली उतरतो आहे, पण त्याच्या वेगात पण बदल होतो आहे. चालीत तर बदल होतो आहे, पण दिशेचा मी विचार केला तर वेगात पण बदल होतो आहे, बरोबर ना. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, आपण गाडीमध्ये सुद्धा, मगाशी तुम्हाला चित्र दाखवलं, गाडीमध्ये एक मुलगी, आपण गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला आठवतं ना, बस जशी वळते तसं आपण बसच्या दिशेने वळतो, कारण आपल्याला बसचा वेग आलेला असतो किंवा ट्रेनचा वेग आलेला असतो, आणि ज्या ट्रेनच्या वेगानेच आपण हलत असतो. आणि जेव्हा एकदम ट्रेन थांबते ना, तेव्हा आपण थांबलेलो नसतो. ट्रेन थांबल्याबरोबर आपण पुढच्या दिशेला झुकतो, म्हणजे आपल्या शरीराच्या वेगामध्ये बदल होतो. हा जो वेगात बदल जो होतो प्रत्येक सेकंदाला, वेगातील बदलाला म्हणतात त्वरण, ॲक्सलरेशन. काय म्हणतात, ही नवीन राशी मिळाली. जसं आपण मगाशी म्हटलं, एका सेकंदात कोणत्या बदलाला समान जे अंतर जे कापते, प्रत्येक कालावधीत वस्तूने कापलेल्या अंतराला जसं चाल म्हणतात, आणि विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतराला विस्थापन म्हणतात, वेग म्हणतात, तसंच ह्या प्रत्येक सेकंदाला वेगात जर जेव्हा बदल होत असेल तर त्या राशीला त्वरण असे म्हणतात. प्रति सेकंदात होणाऱ्या वेगातील बदलास त्वरण म्हणतात. आणि जेव्हा वस्तूच्या वेगात बदल होत असतो, नैकरेषीय जेव्हा गती असेल, नैक समान गती, त्यावेळेला त्वरण निर्माण होतंच. कोणते तुम्ही बघा, चेंडू टाकता वरती, चेंडू तुम्ही वरती जेव्हा टाकता तेव्हा स्पीडने जातो, वरती 1 सेकंद थांबतो चेंडू, म्हणजे त्याचा बदलला की नाही, वरच्या दिशेला जातो आहे, ऊर्ध्व दिशेला थांबतो, आणि मग तो गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या बाजूला येतो. खाली येताना पण त्याचा वेग वाढत जातो, आणि एकदम जेव्हा चेंडू खाली पडतो तेव्हा त्याचा स्पीड 0 होतो, म्हणजे वेगात सतत बदल होत असतो. हा वेगातील बदल प्रत्येक सेकंदाला होत असेल तर त्या वेगातील बदलास त्वरण म्हणतात. बघा, ते सूत्र दिलेलं आहे मी. त्वरण म्हणजे वेगातील बदल भागिले काळ. मग सूत्र काय घेणार तुम्ही, त्याचं सूत्र कसं तयार करणार, वेगातील बदल काढायचं ना आपल्याला, म्हणजे वेगातील फरक काढायचा आहे. मग त्वरणाला अक्षर स्मॉल ए लिहायचं, कारण इंग्रजीमध्ये ॲक्सलरेशन आहे. मग वेगातील बदल, आधीचा वेग कमी असेल वस्तूचा, नंतरचा जास्त असेल. कधी का असेल, आधीचा जास्त असेल, नंतरचा कमी असेल. ट्रेन जेव्हा स्टेशनात येते तेव्हा, बरोबर ना, नंतरचा वेग कमी असेल, तरी पण बदल काढताना आपण अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग करायचं, भागिले प्रति सेकंद काढतो आहे आपण, म्हणून भागिले काल, म्हणजे भागिले वेळेने भागायचं. तर आपण ह्याचं सूत्र पाहूया. अंतिम वेगाला अक्षर दिलं आहे व्ही, सुरुवातीच्या वेगाला अक्षर दिलं आहे यू, तर ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टी, हे आपल्याला सूत्र मिळतं. आताच तुम्हाला मी म्हटलं, त्वरण हे धन असू शकतं, ऋण असू शकतं, शून्य असू शकतं. का, कारण वस्तूचा वेग आधी कमी नंतर जास्त, आधी जास्त नंतर कमी, किंवा एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल, जसं मगाशी मी सैनिकांची परेड दाखवली, त्यात वेगात बदल होणारच नाही, त्यामुळे आधीचा आणि नंतरचा सारखाच असणार, तेव्हा शून्य होणार. म्हणून त्वरण धन, ऋण किंवा शून्य असू शकते. कळलं ना. मग आता कधी कधी असणार, मी आता सांगितलं तुम्हाला, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असेल आणि त्वरण वेगाच्या दिशेने असते. पण जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते, आणि या ऋणत्वरणाला म्हणतात अवत्वरण किंवा मंदन, डिक्सेलरेशन. काय म्हणतात, डिक्सेलरेशन असे म्हणतात. ते गतीच्या विरुद्ध दिशेला असते. आणि जर वस्तूचा वेग स्थिर असेल, जर एकसमान गतीप्रमाणे नाही का, तर मात्र आधीचा वेग आणि नंतरचा वेग समान असणार ना, आणि त्यामुळे तेव्हा त्वरण शून्य असणार आहे.
पुढे आपण पाहणार आहोत काही गतिविषयक समीकरणे. न्यूटन तुम्हाला शास्त्रज्ञ सर्वांनाच माहीत आहे की न्यूटन ह्या शास्त्रज्ञांनी काय केलं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणामुळे ज्या वस्तू पृथ्वी तलावर येतात त्या पृथ्वीची जी शक्ती आहे की प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचण्याची, तर त्यामुळे वस्तू खाली येतात. तर ह्या गतीचा त्याने अभ्यास केला आणि त्यांनी गतिविषयक समीकरणे आणि गतिविषयक नियमही दिलेले आहेत. नियमांचा अभ्यास आपण करणारच आहोत. तर ही प्रथम आपण पाहूया ही जी गतिविषयक समीकरणे जी न्यूटन यांनी मांडली. 3 समीकरणांचा त्याने संच मांडला. एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण आणि काल, हे जे आता आपण राशी पाहिल्या ना, ह्या सर्वांचा ह्या समीकरणांमध्ये काय केलेला आहे, संबंध मांडलेला आहे. तर पाहूया आपण ती समीकरणं. पहिलं आपण त्वरणाचं सूत्र जे तयार केलं तेच घेऊया, कारण त्यावरूनच गतिविषयक पहिलं समीकरण करायचं आहे. त्वरणाचं सूत्र A बरोबर v - u/t. बरोबर. मग इथे v बरोबर अंतिम वेग आणि u म्हणजे सुरुवातीचा वेग. यामध्ये मी काय केलं, मी टीची बाजू बदलली, भागिले टीचा गुणिले टी झालं. त्यामुळे a गुणिले टी बरोबर v - u. v - u या बाजूला लिहिलं मी आणि at त्या बाजू. सर्व जेव्हा दोन्ही घटकांची बाजू बदल केली तेव्हा काय चिन्ह वगैरे बदलत नाही. आता मी -u ची बाजू बदलणार, +u होणार बघा. त्यामुळे v = +u तिथे गेला बघा, u + at. हे झालं न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण. हे काय आहे, न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण याला म्हणतात. या समीकरणामध्ये वेग आणि काल यांचा संबंध आहे बघा. v आणि u हे अंतिमाने सुरुवाती वेग आहेत ना, आणि t हा काय वेळ आहे. वेग आणि काल यांचा संबंध दर्शवते आणि ह्याला न्यूटनचे गतिविषयक पहिले समीकरण असे म्हणतात. त्यानंतर हे न्यूटनचं दुसरं समीकरण S बरोबर ut + ½ at². हे विस्थापन आणि काल संबंध दर्शवते. हे बघा, S म्हणजे काय, विस्थापन नाही का. त्यामुळे S आणि t म्हणजे विस्थापन आणि काल यांचा संबंध दर्शवतं. याला दुसरं समीकरण म्हणतात. समीकरण नंबर 2. या ठिकाणी नंबर 2 मी टाकले बघा आकडा. आणि आता आपण मागील समीकरणावर पुन्हा येऊया. v = u + at आपण पहिलं समीकरण लिहिलं ना. ह्या समीकरणात दोन्ही बाजूला वर्ग करूया. पहा, मी वर्ग केला दोन्ही बाजूचा. वर्ग माहिती आहे ना कसा करतात. v चा वर्ग केला, इथे पहा v चा वर्ग तुम्हाला दिसतोय, v वर्ग. मग u चा वर्ग केला आणि at चा वर्ग येणार, a वर्ग t वर्ग. आणि मधलं पद कसं लिहितात माहिती आहे ना तुम्हाला, वर्ग करताना गणितामध्ये शिकलो तर आपण 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट, 2u at. वर्ग केल्यानंतर आपण काय करणार आहोत, आपण इथून 2a कॉमन काढणार आहोत. मग 2 मी कॉमन काढला आणि a काढला. त्यामुळे इथे काय राहिलं, u आणि t राहिलं. कॉमन जे सामायिक काढलं, उरलेले घटक भागून आपण उरलेले म्हणजे वजा करून नाही, कंसात लिहितो. तर इथे u आणि t राहिलं. इथे काय a वर्ग आहे, त्यामुळे एक a आपण काढला, एक उरला, t वर्ग असंच. पण हे मी 2 कॉमन काढलेला, इथे 2 नाही आहे. त्यामुळे इथे पण भागून म्हटलं ना तुम्हाला, पण सामायिक काढल्यानंतर आपण भागतो आपण. त्यामुळे इथे भागल्यावर, ह्या घटकाला भागल्यावर इथे 1/2 येणार, बरोबर ना, कारण इथे 2 नाही आहे ना, 1/2 येणार. आणि म्हणून इथे 1/2 आलं आहे बघा. तुम्ही म्हणाल 2 का कॉमन काढलं, तुम्ही नीट लक्ष दिलं तर मग इथे दिसेल हा कंस जो आलेला आहे, मी इथे 2ने मुद्दाम भागलं, मला वरचं समीकरण पाहिजे आहे म्हणून. तर जे कंस जो आलेला आहे ut + ½ at², हे समीकरण नंबर 2 आहे. म्हणून समीकरण नंबर 2 वरून ह्या समीकरणात मी बदल केला. पहा, v वर्ग असंच राहिलं, इथे पहा u वर्ग पण असंच राहिलं, 2a पण तसंच राहिलं आणि कंसातल्या घटकाबद्दल मी s घातला. काय घातला, कंसातील घटकाबद्दल मी s घातला. आणि त्यामुळे हे आता आलेलं आहे न्यूटनचे गतिविषयक तिसरा नियम, जो विस्थापन आणि वेग आहे बघा. काय आहे याच्यामध्ये, विस्थापन आणि वेग यांच्यातला संबंध दाखवणारं, हे विस्थापन आणि वेग यांच्यातला संबंध दाखवणारं हे समीकरण आहे. याला म्हणतात गतिविषयक तिसरे समीकरण. पुढचा एक महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. घड्याळाचा काटा तुम्ही पाहिला आहे, घड्याळाचा सेकंड काटा.
तास काटा मिनिट काटा काही तुम्हाला एवढं दिसत नाही ना, तो पण हळूहळू एक एक मिनिट काटा एक एक मिनिटाने सरकत असतो आणि तास काटा एका सेकंदाने. पण सेकंद काटा मात्र बघा प्रत्येक सेकंदाला पुढे सरकत असतो, त्याचा कुठेही त्याचा स्पीड कमी होत नाही. प्रत्येक सेकंदाला तो समान अंतर कापतो आहे विशिष्ट दिशेने. बघा दिशा बदलते प्रत्येक सेकंदाला, त्याची सतत दिशा बदलत आहे आणि त्यामुळे तो विस्थापन जे करत आहे तो विस्थापन करत आहे आणि प्रत्येक सेकंदाला दिशा त्याची बदलत आहे आणि प्रत्येक सेकंदाला त्याने कापलेलं अंतर समान आहे. बघा 3 शब्द मी वापरले. विस्थापनाची दिशा सतत बदलत आहे आणि तो वर्तुळाकार मार्गाने जात आहे आणि प्रत्येक सेकंदाला एक समान अंतर कापत आहे आणि त्यामुळे ह्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात. एखादी वस्तू जेव्हा एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने जात असते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतात. उदाहरण काय, शेतामध्ये बघा गोफण फिरवतात ना पक्ष्यांना हाकलण्यासाठी. कशी फिरवतात माहिती आहे ना तुम्हाला? दगड वरती गोफणला बांधलेला असतो आणि ती गोल गोल फिरत असते. किंवा सायकल जेव्हा फिरत असते त्या सायकलच्या चाकावरील कुठलाही बिंदू बघा, सायकल फिरत असताना जेव्हा चालू सायकल जी असते तिचं चाक बघायचं, कुठलाही बिंदू तारा जे असतात त्याकडे बघायचं, गोलाकार मार्गाने फिरत असतात, त्यांच्यातलं अंतर बदलत नाही. इथे वरती मी चित्रात दाखवले बघा त्याप्रमाणे दिसते तुम्हाला इथे. त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता अशी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एखादी वस्तू असेल तर त्याची चाल कशी काढणार? मग आता हा घड्याळाचा काटा बघा, हा 12वरून ते पुन्हा 12वर येणार म्हणजे त्याचे एक फेरा पूर्ण झाला ना, त्याला आपण परिघ म्हणतो. मग त्याची एका मूळ स्थानी परत जर तो येत असेल, वर्तुळाकार आहे म्हणजे तो मूळ स्थानी पुन्हा येणार. मग त्याची चाल कशी काढायची? चालीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, वस्तूने कापलेलं अंतर भागिले काळ, नाही का? आता इथे तर वस्तू वर्तुळाकार फिरते, मग ज्या वर्तुळाकार मार्गाने तू अंतर कापते त्याला गणितामध्ये परिघ म्हणतात. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधल्या वस्तूची चाल काढताना अंशस्थानी पहा मी परिघ घेतला आहे आणि परिघ भागिले काल. V म्हणजे तुम्ही विस्थापन पण काढू शकता, वेग पण काढू शकता त्या वस्तूचं. कळलं का? हे बघा इथे दाखवलं ना वेग V, कारण ती विशिष्ट दिशेने फिरते ना वस्तू, त्यामुळे वेग काढायचं असेल तर V बरोबर काढणार. म्हणजे परिघाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, परिघ बरोबर 2πr मध्ये लिहिलं मी इथे 2πr/T. समजलं तुम्हाला? आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या वस्तूची वेगाची दिशा कशी ठरवायची? इथे बघा एक चकती फिरते बघा गोलाकार. आपलं तुम्हाला भवरा माहिती आहे ना, भवरा कसा फिरतो? गोलाकार फिरतो. आणि अशा ह्या डिस्कवर चकतीवर मी नाणं ठेवलं, ते नाणं ह्या फिरत्या चकतीवर मी ठेवल्यावर कुठल्या दिशेला जाईल बरं? पाहूया आपण नाणं ठेवूनच. पहा इथे मी नाणं ठेवलं, चकती गोलाकार फिरते, ते नाणं त्या चकतीबरोबर असं सरळ जाईल आणि पुढे जाईल. म्हणजेच नाण्याची दिशा कोणती असेल? नाण्याची दिशा त्या चकतीच्या त्रिज्येला लंब असणारी स्पर्शिका, हिला स्पर्शिका म्हणतात. काय म्हणतात? त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेला नाणं जाईल, कारण चकती वेगाने फिरते आहे. बरोबर ना? नाणं हे चकतीच्या त्रिज्येला लंब असणारी जी स्पर्शिका जी आहे त्या स्पर्शिकेच्या दिशेला जाईल. एक मिनिट आपण पॉइंटर घेऊया. तर अशा प्रकारे नाणे फेकले जाण्याची क्षणी, फेकलं जेव्हा नाणं मी त्या क्षणी ज्या दिशेला ती चकती आहे त्या दिशेला ते नाणं फेकले जाईल. म्हणजेच नाणं वर्तुळाकार दिशेने फिरताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूला बदलणार. ज्या दिशेला आहे त्या दिशेला. मी आता इथे नाणं ठेवलं होतं म्हणून ते इथे, जर मी इथे ठेवलं तर ते ह्या दिशेला पडेल इकडे, बरोबर ना, इथे पडेल. मी जर इथे ठेवलं नाणं तर इथे पडेल. प्रत्येक सेकंदाला त्या नाण्याची दिशा बदलणार आहे. आणि ह्याच तत्त्वाचा उपयोग करून बाळांनो तुम्हाला माहीत आहे आपल्या आपल्या काय म्हणतात आपण कृत्रिम उपग्रह जे सोडले जातात ते आपल्या पृथ्वीभोवती असेच फिरत असतात. कळलं की नाही? आणि जर एखादा आपण म्हणतो जे अवकाशयानं जी सोडतात
ती सुद्धा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी प्रथम पृथ्वीभोवती गोल प्रदक्षिणा अशी घालतात आणि नंतर ती अशी बाहेर फेकली जातात. जशी आता हे जे नाणं गेलं की नाही त्या प्रकारे प्रथम आता ही पृथ्वी आहे आणि हा समजा हे उपग्रह आहे, तर त्याला असा फिरत ठेवला जातो. जे आपले हवामानविषयक उपग्रह जे असतात ते असे फिरत असतात पृथ्वीच्या कक्षेभोवती गोलाकार. आणि ज्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर न्यायचं असतो तो असा अशी त्या पृथ्वीभोवती गोल म्हणजे अगदी स्पीडली प्रदक्षिणा घालून तो ज्या दिशेला असेल त्या दिशेने काय होणार, पृथ्वीच्या बाहेर फेकला जाणार. अवकाशयानं अशाच ह्याच तत्त्वाचा वापर करून पृथ्वीच्या बाहेर सोडली जातात. तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण काय काय पाहिलं. गतिमान वस्तू म्हणजे काय, वस्तू गतिमान असते म्हणजे काय, आणि गतिमान वस्तूच्या संदर्भात विस्थापन, अंतर, चाल व वेग यांची माहिती घेतली. त्वरण म्हणजे काय ते पाहिलं. गतिविषयक समीकरणं पाहिली. न्यूटनची गतिविषयक समीकरणं आपण पाहिली आहेत. नियम आणि त्यावर आधारित उदाहरणं जी आहेत ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. आणि एकसमान वर्तुळाकार गती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे. मुलांनो, पूर्ण व्हिडिओ पाहून झाला की डिस्क्रिप्शन बॉक्स पहा. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवण्यासाठी एक गुगल फॉर्म आहे, तो फॉर्म भरा आणि त्याखाली दिलेल्या व्हिडिओवर आधारित काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे बाळांनो, तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.